पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? चतुर्थी विशेष आपण जेवण बनवतोय। सुरुवात अर्थातच गोडापासून। पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाची खीर बनवली जाते। तर इथे मी घेतले आहेत अर्धा कप गहू। खपली गहू घेतले तरी चालेल। अर्धा कप गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फक्त पल्स केलेत, पूर्ण त्याची पूड किंवा पावडर केलेली नाही आहे। आता काय करायचं, ही झटपट मेथड मी तुम्हाला सांगते। यामध्ये घालायचं पाणी आणि एक 5 मिनिटं पाण्यामध्ये हा गहू ठेवू। आता 5 मिनिटानंतर हा कोंडा तरंगतोय। हा कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे गव्हावरचा। परफेक्ट। आता पुन्हा आणखी 1.5 कप पाणी घालते, जवळपास अर्धा कप गव्हासाठी। यामध्ये घालतोय सुका मेवा आणि त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचेच काप। ओल्या खोबऱ्याचे काप वापरले नंतर खीर शिजताना तरी चालेल। आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर अर्धा तास मी हे शिजवून घेणार आहे। शिट्टी काढायची गरज नाही आहे, फक्त वाफेवरच हे शिजवून घ्यायचं। आता बनवूयात गाजराचा चटका। अतिशय चटकदार होतो। तेल गरम केलंय, यामध्ये जाईल मोहरी। मोहरी मस्त तडतडली, गॅस बंद केला। यामध्ये आता जाईल जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आता आपण यामध्ये घालतोय बॅडगी मिरची पावडर। गॅस बंद केला होता। साधारण 1 चमचाभर मिक्स करूयात आणि ही खमंग अशी फोडणी आपण घालतोय। इथे मी गाजराचे बारीक तुकडे केलेत यावर। त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ आणि हे छान आपण मिक्स करूयात आणि गाजराचा चटका इथे मस्तपैकी बनवून तयार आहे। विनायक चतुर्थी विशेष गाजराचा चटका करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत तिखट घालायचं। आता चिरलेल्या गाजरावर हा तडका, कोथिंबीर आणि मीठ घालायचं, एकत्र मिसळून घ्यायचं। झाला आपला विनायक चतुर्थी विशेष गाजराचा चटका तयार। आता बनवतोय आलू कुर्मा आणि हा आलू कुर्मासाठी आपण टोमॅटोचा पण वापर नाही करत आहोत, फटाफट बनवून तयार होते। तर सगळ्यात आधी तेल गरम केलेलं आहे। यामध्ये जाईल जिरं। जिरं मस्त फुललं पाहिजे। त्यामध्ये खडा मसाला घालूयात, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी आणि लवंगा। त्याचसोबत 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग। आता आपण आहे ना या आलू कुर्मा बनवताना दह्याचा वापर करतो। सो दही ना बऱ्याचदा फाटतं, म्हणजे आपण जेव्हा फोडणीत घालतो ते टाळण्यासाठी काय करायचं, इथे मी घालते 1 चमचाभर बेसन। हे मिक्स करूया आणि आता यामध्ये आपण घालतोय मसाले। धनेपूड 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि आपली बॅडगी मिरची जास्त टाकते मी थोडी। हे फक्त मिनिटभर आपण सगळं आहे ना परतून घेऊयात। आता हे सगळं मस्त एकजीव झालं, परतून झालं की आता यामध्ये मी घालते अर्धा कप दही। दही आपण पटकन मिक्स करून घेणार, गुठळ्या नाही राहिला पाहिजे दह्याचं। हे या प्रोसेसमुळे काय होतं ना, दही अजिबात फाटत नाही। पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, चवीपुरतं मीठ, साखर, हिरव्या मिरच्या मिक्स करूया। क्या बात। आणि आता यामध्ये घालतोय उकडलेला बटाटा। कच्चा बटाटा घालून शिजवला तरी चालेल या ग्रेव्हीमध्ये। आता झाकण ठेवून एक 10 मिनिटं मस्तपैकी हे शिजवून घ्यायचंय। मस्तपैकी 10 मिनिटं मी हे बटाटा शिजवला आहे या ग्रेव्हीमध्ये आणि तुम्ही बघू शकाल मस्त अशी तर्री आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी पण बघा मस्त असं एकसंध झालंय।
दही अजिबात फाटलेलं नाही आहे आणि मुख्य म्हणजे अगदी फटाफट बनवून तयार होते. आणि यामध्ये आता घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. सो आपला असा हा आलू कुर्मा पण बनवून तयार आहे. विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 काळी मिरी, 2 ते 3 लवंगा, 1 तमालपत्र, चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा बेसन, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, अर्धा कप दही, पाणी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 उकडून सोलून चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात जिरं, खडा मसाला आणि हिंग घालत यात बेसन, धणेपूड, गरम मसाला आणि तिखट घालत परतून घेत यात दही घालायचं. आता पाणी, चवीप्रमाणे मीठ, साखर, हिरव्या मिरच्या आणि उकडलेले बटाटे घालायचे आणि हे मिश्रण 10 मिनिटं एकत्र शिजवायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला विनायक चतुर्थी विशेष आलू कुर्मा तयार. इथे आता हे गहू मी अर्धा तास छान शिजवून घेतलेले आहेत. येस, आणि तुम्ही बघू शकाल मस्त शिजलेत गहू. परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि ना छान असे फुगलेत. तुम्ही बघू शकाल छान असे शिजलेत. सो ही खीर बनवताना आहे ना जनरली गहू शिजवले जातात. थोडंसं मी आता पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला. यामध्ये गूळ घातला जातो. तर हा गूळ मिक्स करून गॅस सुरू करते. एक 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊया. आता इथे गूळ छान विरघळलेला आहे. आता गॅस बंद करते. यामध्ये घालची आहे वेलची पूड, काही लोक सुंठ पूड पण घालतात. मिक्स करूयात. आता हा आहे ना हा झाला या खीरचा बेस तयार. ही खीर तयार झाली की ही अशीच ठेवतात. जशी जशी थंड होते तशी तशी आणखी घट्ट होते. जेव्हा खायची म्हणजे तुम्हाला आता जेव्हा सर्व करायची खायची तेव्हा त्यामध्ये दूध घातलं जातं. दूध घालून मग ती त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मग ती खाल्ली जाते. सो आपली गव्हाची खीर पण बनवून तयार आहे. विनायक चतुर्थी विशेष गव्हाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप गहू, 2 मोठे चमचे सुकामेवा, सुक्या खोबऱ्याचे काप, पाणी, 1 कप गूळ, पाव चमचा वेलची पूड, दूध. अर्धा कप गहू मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरवत 5 मिनिटं भिजवत ठेवायचे आणि ते पाणी निथळून घेत यात पाणी आणि सुकामेवा, खोबरं घालत हे जिन्नस अर्धा तास वाफेवर शिजवायचे. आता यात पाणी, गूळ घालून हे मिश्रण एकत्र 5 मिनिटं शिजवायचं आणि यात वेलची पूड घालायची. झाली आपली विनायक चतुर्थी विशेष गव्हाची खीर तयार. आता आपण बनवतोय भरली मिरची. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे इथे. यामध्ये आपण घालतोय 1 चमचाभर संडे मसाला आणि त्याच सोबत बॅडगी मिरची 1 चमचाभर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे मिक्स करूयात. आता हा मसाला छान मस्त असा एकजीव झालेला आहे. आता इथे मी घेते मिरची. सो ही मिरची कट करून घेतली आणि यामध्ये भरूयात आपण हा मसाला. आणि आता याच पद्धतीने सगळ्या मिरच्यानी भरून घेते. मिरच्या इथे मी सगळ्या स्टफ करून घेतलेल्या आहेत. आता आपण या शॅलो फ्राय करूयात. सो इथे चमचाभर तेल घातलेलं आहे मी ऑलरेडी तव्यामध्ये. यामध्ये ही एक मिरची ठेवूयात. थोडंसं आहे ना या मिरचीवर मीठही सोडायचं. म्हणजे काय होतं ना, एकतर मग तेलामध्ये थोडं मीठ टाकलं की ते उडत नाही त्याचे शिंतोडे, किती मॉइश्चर ट्रॅप झालं तरी, आणि कोटिंगलाही चव छान लागते. आता झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं वाफवून घेऊयात. आता या सगळ्या मिरच्यांना मी मस्तपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत सगळ्या बाजूने. आता या मिरच्या काढूयात आपण आणि एका डिशमध्ये ठेवूयात. ओव्हरकुक मी करत नाही कारण या पुन्हा शिजणारच आहेत. ते का कसं सांगते. क्या बात आहे, मस्त. आता हे जे तेल आहे उरलेलं यामध्ये आपण घालतोय हा उरलेला मसाला. 1 मिनिटभर फक्त फ्राय करत. मसाला मस्तपैकी फ्राय करत आला की आता या ज्या मिरच्या आपण बनवून घेतलेल्या आहेत या मिरच्या यामध्ये घालूयात. आता तुम्हाला जर करी करायची असेल ना
तर तुम्ही हा मसाला परतून झाला की यामध्ये पाणी टाकून त्याची ग्रेव्ही करू शकता. पण या सुक्याच असा खायला छान लागतो. मेन मुख्य म्हणजे हा मसाला आहे ना छान असा कुरकुरीत होतो. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.